श्री स्वामी समर्थ. ज्या स्त्रियांना मिशा असतात त्या स्त्रियांनी हे अवश्य पाहावे. आज आपण आपल्या त्या शरीराच्या निशाणीबद्दल सांगणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप भाग्यवान आहेत. तसेच आपण पाहणार आहोत की ज्या मुलींना मिशा असतात त्याचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे. आपण सर्वच जाणतो की हिंदू धर्मात मुलींना घराची लक्ष्मी म्हणतात आणि त्यांची पूजा देखील केली जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या मुलीचा हिंदू कुटुंबात जन्म झाला असेल तर लोक म्हणतात लक्ष्मी घरी आली. तसेच जेव्हा एखादी मुलगी मोठी होते आणि तिचे लग्न होते तेव्हा ती पहिल्यांदा सासरी जाते, तेव्हा लोक त्यावेळीही म्हणतात लक्ष्मी आलेली आहे. म्हणजेच स्त्रीच्या रूपास देवी म्हणतात. असे पाहिले तर प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य आणते. परंतु समुद्रशास्त्रात भाग्यवान महिलांची काही खास विशेषता सांगितल्या गेल्या आहेत. मित्रांनो, आज जगात महिलांचे मोठे योगदान आहे, कारण ती नवीन जीवनाचा मूलभूत आधार असते. माता लक्ष्मी त्याच घरात राहते जिथे स्त्रीचा आदर केला जातो. मित्रांनो, आज आपण असे काही संकेतांबद्दल जाणू शकतो की एक स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यवान असू शकते. शास्त्रामध्ये असे म्हटले गेलेले आहे की जर एखाद्या महिलेचे काही निवडक अवयव मोठे असतील तर ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्याची निशाणी असते. आपण जाणून घेणार आहोत की त्या खास निशाणीबद्दल. 1. चमकदार नखे. बऱ्याच स्त्रियांची नखे खूप चांगली आणि सुंदर असतात. गुलाबी चमकदार नखे चांगले आरोग्य आणि मुलीचे चांगले वर्तन दर्शवतात. या स्त्रिया त्यांचे पती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखाची काळजी घेतात आणि पूर्ण इच्छेने त्यांचे काम करतात. 2. डाव्या गालावरील तीळ. ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असतो ती स्त्री खाण्याची शौकीन असते आणि सर्व प्रकारच्या व्यंजनांचा आनंद घेते. ती तिच्या सर्व कुटुंबाची चांगली काळजी घेते. ही स्त्री खूप चांगले भोजन बनवते ज्यामुळे तिचे कुटुंब तिच्यावर नेहमी आनंदी असते. 3. लांब नाक. ज्या स्त्रीचे नाक लांब असते त्यांच्यात अडचणी शांततेत सोडवण्याची एक अद्भुत कला असते. या महिलांना खर्च करण्याची आवड असते, परंतु त्यांच्याद्वारे होणारा खर्च कधीही निरुपयोगी नसतो. 4. लांब बोटे. ज्या स्त्रीची बोटे लांब असतात त्या खूप हुशार असतात. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड असते. अशा स्त्रिया वायफळ खर्च करत नाही, परंतु जर त्यांना पैसे दिले गेले तर ते दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. यांचा पती आणि कुटुंब त्यांच्यावर नेहमीच खुश असतात. 5. गुलाबी पाय. ज्यांचे पाय गुलाबी आणि कोमल असतात आणि पूर्णपणे विकसित असतात त्या आपल्या पतीला खुश ठेवतात. शेवटी जोडीदार आपल्या पत्नीकडून प्रेमाची अपेक्षा करतो आणि त्यात अशा स्त्रिया नेहमीच पुढे असतात. म्हणजेच एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी लग्न केले तर ते नेहमीच सुखी असतात आणि त्याला आपल्या पत्नीकडे कोणतीही तक्रार नसते. 6. पायांच्या तळव्यावर त्रिकोण. समुद्रशास्त्रानुसार एकमेव अंतर्गत त्रिकोण अनेक खोल रहस्ये महिलांच्या पायांच्या तळव्यामध्ये लपलेली आहेत. ज्या स्त्रियांच्या तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह असेल खूप हुशार आणि बुद्धिमान असतात. या स्त्रिया मोठ्या समजूतदारपणे कोणतेही कार्य करतात. म्हणजेच अशा स्त्रियांशी लग्न करणारे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही निराश होत नाही, कारण त्यांना एक हुशार पत्नी मिळते जी प्रत्येक कामात त्यांचे समर्थन करते. 7.
मोठे डोळे. मोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आवडतात. लोकांना मोठमोठे डोळे असलेल्या स्त्रिया सर्वांनाच आकर्षित करतात. ज्या स्त्रियांचे डोळे मोठे असतात त्यांना हरणाच्या डोळ्यांची उपमा दिली जाते. प्रेम आणि आनंद नेहमीच मोठ्या डोळ्यांच्या स्त्रियांच्या जीवनात राहतो. त्यांच्या आयुष्यात कधीही कमतरता नसते. 8. डोळे. ज्या मुलींच्या डोळ्यात समान अंतर असते आणि ते एकमेकांच्या जवळ नसून परंतु धनुष्यासारखे वाकलेले असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. ज्या मुलींचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि आतील पांढरा भाग दुधासारखा असतो त्या मुली पतीचे भवितव्य चमकवण्यात माहीर असतात असे मानले जाते. जर मुलींचे बोटे नरम आणि एकमेकांना लागून असतील तर ते शुभ असतात. 9. सुंदर केस. ज्या महिलांचे केस खूप सुंदर आणि चमकदार असतात ती स्त्री देवी लक्ष्मी समान असते. ज्या घरात अशा स्त्रियांचे विवाह होतात त्या घरात ही स्त्री नशीब घेऊन येते. धन परिवार नेहमीच पैशाने भरलेला असतो. अशा स्थितीत ही स्त्री नेहमीच तिच्या कौटुंबिक संपत्तीने भरलेली असते. ही स्त्री नेहमीच तिच्या पतीला आणि कुटुंबाला आनंदी ठेवते. मित्रांनो, समुद्रशास्त्रात अगदी केसांविषयी देखील बरेच खुलासे केले गेलेले आहेत. चला तर चेहऱ्यावर ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रियांबद्दल बोलूया, ज्याला पुरुषाच्या भाषेत मिशा म्हणतात. समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार आज आपण ओठांच्या वरच्या भागावर केस असलेल्या स्त्रिया स्वभाव कसा असतो, या महिलांसाठी चांगले आहेत की वाईट, त्यांना धनलाभ होईल की नाही, तर आपण याबद्दल देखील जाणून घेऊया. मित्रांनो, समुद्रशास्त्राच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रीच्या ओठांवर मिशीचे केस स्पष्टपणे दिसतात त्या महिला गरम स्वभावाच्या असतात. अशा स्त्रिया फक्त त्यांचेच म्हणणे खरे करतात आणि पतीवर धाक ठेवण्यात पारंगत असतात. कधीकधी त्यांचा स्वभाव खूप क्रूर होतो. आपला मुद्दा ठरविण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा स्त्रिया आपले कुटुंब स्वतःच्या मर्जीने चालवतात. जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर ते फार लवकर रागवतात. अशा प्रकारे ज्याप्रमाणे आरसा आपल्या शरीराचे बाह्य चित्र दर्शवतो त्याच प्रकारे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आपली अंतर्गत चित्रे दर्शवितात. ही सर्व माहिती आपल्या आस्था आणि विश्वासाच्या आधारे ज्योतिषशास्त्र आणि धर्माचे उपाय मानून लक्षात घ्यावे.